एकच मिशन फक्त मराठा आरक्षण। मुंबईकडे जाताना मनोज जरांगे यांचा मुक्काम कुठे कुठे असणार? मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धार करीत मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईकडे जाण्याचा मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणाची घोषणा केली आहे। पहिला दिवस आंतरवाली ते मातोरी, मातोरी तालुका शिरूर येथे मुक्काम केला जाईल। दुसरा दिवस मातूर येथे करंजी, बाराबाबळी, बाराबाबळी करंजी बाट तालुका नगर मुक्काम आणि रात्रीचं जेवण असेल। तिसरा दिवस बाराबाबळी ते राजनगाव, राजनगाव तालुका शिरूर येथे मुक्काम आणि रात्रीचं जेवण केलं जाईल। चौथा दिवस राजनगाव ते चंदननगर खराडी बायपास, चंदननगर खराडी बायपास येथे रात्री मुक्काम आणि जेवण असेल। पाचवा दिवस खराडी बायपास ते लोणावळा, लोणावळा तालुका येथे मुक्काम आणि जेवण असेल। सहावा दिवस लोणावळा ते वाशी, वाशी येथे रात्रीचा मुक्काम आणि जेवण असेल। सातवा दिवस वाशी ते आझाद मैदान मुंबई। 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे वाशी येथून सकाळी 8 वाजता नाश्ता करून निघणार आणि दुपारी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात करणार। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मराठ्यांना आरक्षण मिळणार की नाही मुंबईला जायच्या आधी? आणि जर जरांगे पाटील मुंबईमध्ये गेले तर काय कारस्थान करणार? आणि जर तुम्ही मुंबईला जायला तुम्ही पण तयार आहे की नाही हे कमेंटमध्ये सांगा। आणि मराठ्यांना आता आरक्षण भेटणार की नाही यावर आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर तुम्हाला काय वाटतं, मराठ्याबद्दल तुमची काय भावना आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुमचं सहमत असेल तर बोलूया एक मराठा कोटी मराठा। आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय।